नमस्ते मैत्रिणींनो, आपण आज बरबटीची भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी सांगते। आधी आपण काय करणार आहे, बरबटीची डाळ असते ना, बिना सालीची, माझ्याकडे बिना सालीची डाळ आहे, सालीची पण चालते। ती डाळ मी आज साफ करून घेतली चांगली आणि भिजत टाकत आहे। आपल्याला जेवढी पाहिजे, आपल्या घरात मेंबर किती आहे त्यांच्यासाठी, पण मी 2 वाट्या टाकत आहे। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची। मी स्वच्छ धुवून घेणार आहे हिला 2-3 पाण्याने। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्याने। आता ही आपण यामध्ये पाणी टाकून ही 5 तासासाठी भिजत घालणार आहोत। हे बघा, ही डाळ आता झाल्या याला 5 तास भिजलेली आहे। आता ही आपण मिक्सर मधून काढून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता यामध्ये मी मिरच्या पण टाकणार आहे हिरव्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। कोथिंबीर पण टाकणार आहे आणि जिरे पण टाकणार आहे। असं 1-2 स्टेप मध्ये मी टाकणार आहे जिरे आणि मिरच्या हिरव्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। पण जिरा आणि मिरची आणि कोथिंबीर आपण जेव्हा मिक्सर मधून काढतो डाळ तेव्हाच टाकायचे, नंतर नाही टाकायचं। हे बघा, यामध्ये थोडं पाणी टाकून पण काढायचं आहे, तसं एकदम बारीक नाही निघणार आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा असं काढलेलं आहे मी। आता दुसरी स्टेप, आणखी आता यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे, जिरे पण टाकणार आहे आणि कोथिंबीर पण टाकणार आहे। तर हे पण तसंच काढून घेणार आहे आपण। मी थोडं पाणी टाकते यामध्ये। हे बघा, झालं आमचं हे बरबटीच्या भज्यांचं सारण तयार। आता सगळं हे मिक्स केलं आहे मी। आता हे झालं बरबटीच्या भज्यांचं सारण तयार। हे बघा, आता आपण भजे तयार करणार आहे बरबटीचे। मी कढई ठेवलेली आहे आता गॅसवर। आता तेल टाकते तापायला। हे बघा, आता मगाची भजी आहेत, मी मीठ नव्हतं टाकलं, आता मीठ टाकणार आहे भज्याच्या बॅटरमध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता आपण यामध्ये काहीच नाही टाकायचं आहे, फक्त मीठच टाकायचं आहे, कारण जिरं, सांबार आणि मिरच्या आपण आधीच टाकलेल्या आहेत। एकत्र करून घेऊ सगळं। यामध्ये खाण्याचा सोडा नाही टाकायचा, खाण्याचा सोडा टाकल्यानंतर भजे फुटतात, म्हणून खाण्याचा सोडा बरबटीच्या भजेमध्ये टाकायचा नसतो, हे लक्षात ठेवा मैत्रिणींनी। हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे। आता मी यामध्ये भजे टाकते। मी चमच्यानेच टाकते, मला हाताने आवडत नाही टाकायला, त्यामुळे मी चमच्यानेच टाकते। बेसनाचे पण मी चमच्यानेच करते। हे बघा, हे आपले भजे आता तळत आहे। हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि याची टेस्ट पण इतकी छान असते ना, खूपच। तुम्ही एकदा करून पहा, खूप टेस्टी होतात हे भजे, खूपच। आमच्या घरी सगळ्यांना आवडतात। हे बघा, एकदम कडक पण होत नाहीत आणि एकदम नरम पण होत नाही, छान लागतात। मिरची सोबत खा, मिरचीच्या ठेच्यासोबत खा, कशासोबत तसे पण खाल्ले तर छान लागतात। हे बघा, हे बघा किती छान दिसतात है ना। हे बघा, झाले आता आपले आता हे भजे तयार। हे बघा किती छान दिसत आहे ते। आपले बरबटीचे भजे तयार। एकदा करून बघा मैत्रिणींनो, खूप छान लागतात हे।